नागपंचमीच्या दिवशी झालेलं बाहेरचं सुंदर असं वातावरण आणि दारात काढलेली सुंदर रांगोळी, ही आमच्या रांगोळी मम्मीनी काढली आहे. तर वय कितीही झालं तरी त्यांचा उत्साह मात्र अजून तसाच आहे. तर मी आज बनवणार होते इकडे भाजणीचे थालीपीठं. त्यासाठी मी तयारी करून घेतली. ते लसूण, जिरे, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, धने, बडीशेप असं सगळं एकत्र मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर इथं मी पिठं घेतली. पिठामध्ये ज्वारीचं, गव्हाचं, बेसनचं आणि तांदळाचं पीठ घेतलं. भरपूर अशी कोथिंबीर चिरून घालते. आणि आता मगाशी वाटण जे बनवलेलं ते आपण यामध्ये घालूया, मिक्स करूया. मला बनवायचे होते भाजणीचे थालीपीठं, पण भाजणी करायला माझ्याकडे वेळच नव्हता, म्हणून मी सगळी पिठं इथं मिक्स करून घेतली. आणि ते भरपूर असे तीळ घातले, ओवा चुरून टाकला, त्यानंतर आपलं मीठ घातलं आणि आता हे सगळं आपण पीठ मळून घेऊया. नेहमीप्रमाणे काही ना काहीतरी घालायला विसरते. यावेळी हळद घालायला विसरली. आता हळद घालून घेतली आणि आता हे घट्ट असं पीठ मळून घेऊया. मला तळणीचे थालीपीठ बनवायचे होते, म्हणून पीठ घट्ट मळलं. भाजून असतील तर थोडं पातळ सैलसर मळावं लागतं. आज त्याच्यासोबत बनवायची होती ते हरभऱ्याची उसळ. तर ती नेहमीप्रमाणे नसणार आहे, जरा वेगळी असणार आहे, हिरवी मिरची घालून असणार आहे, कारण आज भावाचा उपवास आहे. आणि भावाच्या उपवासाच्या दिवशी आमच्याकडे हे अशा पद्धतीचे 2 टाईम, सकाळ आणि संध्याकाळ, असे थालीपीठं खाऊनच केले जाते. भात वगैरे काही चालत नाही. काही ठिकाणी उपवास असा असतो की साबुदाण्याची खिचडी खाऊन उपवास केला जातो. हा आमच्याकडे अशी थालीपीठं असतात उपवासाच्या दिवशी. तर प्रत्येक भागातली पद्धत वेगळी असते. माझ्या माहेरची पद्धत अशी आहे की शाबू वगैरे खाऊन उपवास असतो आणि सासरची पद्धत इकडे. मी सासरी आहे म्हटल्यानंतर इकडचीच पद्धत पाळायला पाहिजे. तर इकडे असे छानसे थालीपीठ तयार झाले आणि नागपंचमीची पूजा केली नागोबांची आणि नैवेद्य दाखवला.